बीडच्या गेवराई तालुक्यातील लुक्खामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे येथे गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला। मात्र ही घटना जी घडली या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा तर हादरला। मात्र ज्या नर्तिकेने माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याकडे आलिशान घराची मागणी केली होती, त्याचबरोबर माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर जमीन करून दे, नसा तुझ्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, ज्या आलिशान घराची मागणी केली होती हेच ते आलिशान घर आहे जे की गेवराई शहरामधलं माधवनगरमधलं हे घर आहे। गेल्या 1 वर्षापूर्वी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी या घराची खरेदी केली होती आणि याच घराची मागणी संबंधित नर्तिकेने सरपंचाकडे केली होती आणि त्याचबरोबर माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर जमीन करून दे, नसता तुझ्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल। या घराची वास्तुशांती देखील गृहप्रवेश देखील झाल्या त्या ठिकाणी आपण बघू शकतोय आणि याच घरामध्ये संबंधित माजी उपसरपंच गोविंद बर्गे आणि त्याचबरोबर त्यांचं संबंधित कुटुंबीय राहण्यासाठी येणार होतं। मात्र त्यांचं राहण्याचं स्वप्न जे आहे आता अधुरं राहिलेलं आहे। माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत। काय सांगाल काका, हे घर कधी खरेदी केलं होतं आणि किती त्याची किंमत आहे सविस्तर सांगा। 10-11 महिने झाले या घराची खरेदी झालेली। तर ह्या घराची 40 लाख रुपये किंमत होती। काय त्यांच्याबद्दल काय माहिती काय? तर ते इथं राहायला येणार होते, तर वास्तुशांती केली। वास्तुशांती केल्याच्या नंतर ते त्यांना विचारलं की तुम्ही कधी येणार आहे? ते म्हणले नाही, मला मुंबईला जाऊन यायचं आहे, मला मोर्चामध्ये जायचं आहे आणि मोर्चाचं झाल्याच्या नंतर मी निर्णय घेणार आहे, नंतर मी राहायला येणार आहे, असं त्यानं माहिती दिली ती। काय वास्तुशांती कधी झाली काय? तर वास्तुशांतीला 15 दिवस झाले वास्तुशांती होऊन। हा, नक्कीच माजी उपसरपंचाने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याची घटना घडली। मात्र संबंधित नर्तिकेने ज्या आलिशान बंगल्याची मागणी केली होती हाच तो बंगला आहे आणि गेल्या 10 दिवसापूर्वी या घराची वास्तुशांती झाली असून ते या घरामध्ये राहायला देखील येणार होते। मात्र राहण्याचं स्वप्न जे आहे आता अधुरं राहिलेलं आहे। याच मृत्यूचं कारण हा बंगला ठरलाय का? ज्या नर्तिकेने आलिशान घराची मागणी केली हाच तो बंगला आहे। तो बंगला माझ्या नावावरती करून दे, नसता तुझ्यावरती खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी मागणी केली आणि ब्लॅकमेल केलं आणि त्यानंतर सरपंचांनी जे माजी उपसरपंच आहेत गोविंद बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। हाच तो बंगला मृत्यूचं कारण ठरले का अशी देखील आता चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र या संबंधित प्रकरणामध्ये आमची जाणून बुजून बदनामी केली जाते, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।